नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। काँग्रेस राष्ट्रवादीने मिळून आणि पवारांनी कशा प्रकारे ठाकरेंना धुळीला मिळवायचा प्लॅन आखलाय, काय आहे नेमका पवारांचा प्लॅन, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, तो काळ आठवा। बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंकडे आलं। हिंदुत्व हा विषय ठाकरे आणि शिवसेनेसाठी नेहमीच महत्त्वाचा राहिलाय आणि हाच हिंदुत्वाचा विचार असलेला दुसरा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी। शिवसेना आणि भाजपची युती झाली। लोकांनी या युतीचा स्वीकार केलाच, शिवाय यांच्या नेतृत्वाला सुद्धा जनतेने पसंती दिली। पण मुख्यमंत्री पदाचा विषय आला आणि ठाकरेंनी ही युती तोडून आपले पारंपरिक शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली आणि याचाच परिणाम म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पक्षातून बाहेर पडले। मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी ठाकरेंनी आपले सहकारी सोडले, युती मोडली, परिणामी पक्ष फुटला। एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी जे कधीही केलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केलं, आणि ते म्हणजे मातोश्री सोडून कधी सिल्वर ओकवर चक्रा मारल्या तर कधी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींच्या समोर मुजराही केला। हे कमी की काय, काँग्रेसचा पट्टाही गळ्यात घालून घेतला। या सगळ्यांमध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची माळ ठाकरेंच्या गळ्यात पडली खरी, पण त्या बदल्यात उद्धव ठाकरेंना मोठी किंमत मोजावी लागली। वर्षानुवर्ष सोबत असलेले साथीदार सोडून गेले, तर दुसरीकडे लोकसभा संपली आता आणि काँग्रेस राष्ट्रवादीने आपली खरी बाजू दाखवायला सुरुवात केली आहे। पवार आणि काँग्रेस दोघेही आता उद्धव ठाकरेंना कमी लेखत आहेत। शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तर स्पष्ट सांगून टाकलंय मीडियामध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहू नये। नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही पत्ता नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे। तर ज्यासाठी इतका अट्टहास केला तेच ठाकरेंचं स्वप्न काँग्रेस राष्ट्रवादीनं आता धुळीला मिळवायचा प्लॅन आखलाय। लोकसभेत वापरून घेऊन आघाडीने उद्धव ठाकरेंना बाजूला केलंय अशी परिस्थिती आहे, आणि तरीही उद्धव ठाकरे सर्व अपमान गिळून लाचार बनून आघाडीसोबत आता राहणार आहेत, कारण दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाहीये। एवढं स्पष्ट पवारांनी केलं तरी सुद्धा स्वप्न बघायला काय कुणाला बंधन नाहीये, आणि त्यामुळं मुख्यमंत्री पदाची स्वप्न अजूनही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे बघतच आहेत। त्यामुळं कुठेतरी शरद पवार आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंचा गेम करते असं म्हणायला हरकत नाही। आणि जसं की पवारांनी स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची काहीही आवश्यकता नाही, याचा अर्थ पवारांना मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हवं हे स्पष्ट होतंय। मात्र तरी सुद्धा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतील का, की शरद पवार आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंचा गेम करेल? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कळवायला विसरू नका। पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर तुम्हाला बघायला आवडेल ते देखील नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।